आणि आता एक मोठी बातमी आहे। नाशिकमध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरती असलेल्या पोलिसावरती हल्ला झालेला आहे। भर रस्त्यामध्ये चाकूने हल्ला केलेला आहे। नामदेव सोनावणे यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। रस्त्यावरती दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्यांना हटकल्याने हा हल्ला झाल्याचं कळतंय। या हल्ल्यामध्ये भास्कर सोनावणे हे जखमी झालेले आहेत। काल रात्री उशिरा ही घटना घडलेली आहे। मुकुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। मुकुल, गेल्या काही दिवसापासून नाशिक शहरामध्ये खुनाचा प्रयत्न आणि टोळक्यांचा हैदोस या घटना सातत्याने घडत आहेत। काल हे सोनवणे पंचवटी पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आहे, सहाय्यक उपनिरीक्षक, हे घरी जात असताना रस्त्यामध्ये काही टोळक्याचा हातामध्ये शस्त्र घेऊन उच्छाद मांडत असताना त्यांच्या लक्षात आलं। त्यांनी त्यांना हटकण्याचा प्रयत्न केला तर त्यावेळेस यांच्यावरच हल्ला झालेला होता आणि त्याही जखमी अवस्थेमध्ये त्यांनी जे संशयित गुन्हेगार होते त्यांना पकडलं आणि त्यांच्या मुसक्या आवळल्या, त्यांना पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये घेऊन गेलेले आहेत। आता यावर पुढचा तपास सुरू आहे। मात्र नाशिक शहरामध्ये नागरिक सुरक्षित नाहीत आणि त्या पाठोपाठ जे वर्दीचे रक्षक आहेत, जे पोलीस आहेत, ते देखील सुरक्षित नसल्याचं या घटनेवरून समोर आलेलं आहे। मुकुल, धन्यवाद दिलेल्या या माहितीबद्दल। तर भर रस्त्यामध्ये पोलिसांवरच असा पद्धतीने हा चाकू हल्ला झालेला आहे। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावरती असलेल्या सोनावणे यांच्यावरती हा हल्ला झालेला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।